उद्योगपती अदानींवरील अमेरिकेत फसवणुकीच्या आरोपाचे भारतीय शेअर बाजारात पडसाद। अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण। राज्यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 65.11% मतदानाची नोंद। सर्वाधिक मतदान कोल्हापुरात तर मुंबईत सर्वात कमी 52.7% मतदान। मतदानाच्या टक्केवारीत करवीरकरांची बाजी। 84.79% मतदानासह राज्यात पहिला नंबर, तर दुर्गम आणि नक्षलग्रस्त गडचिरोलीतही शांततेत मतदान। तब्बल 73.70% मतदानाची नोंद। बीडमधील घाट नांदूर गाव आज बंद। मतदान केंद्रांच्या तोडफोडीचा निषेध। तोडफोडी प्रकरणी 40 जणांवर गंभीर गुन्हे दाखल। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत, मात्र महायुतीचं पारडं काहीसं जड। शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात सर्वच एक्झिट पोल्समध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर। 6 पक्षांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी 6व्या स्थानी येण्याची शक्यता। सर्वच एक्झिट पोलनुसार भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता। भाजपला सरासरी 78 ते 108 जागा मिळण्याचा अंदाज। मतदान संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयाला भेट। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांशी 15 मिनिटे चर्चा। सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारो। सोलापूर दक्षिणमध्ये अपक्ष धर्मराज काडादींना पाठिंबा दिल्यानं ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंवर कारवाई। काँग्रेसची मागणी। चांदिवलीत मतदान सुरू असताना शिंदेंनी रोड शो केल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।